हनुमान चालिसातील त्या एका ओळीचे रहस्य, यशस्वी करिअर आणि आनंदी जीवनाचा मंत्र. आज मंगळवार, पवनपुत्र हनुमानाचा दिवस. हनुमान चालिसा आपण सर्वजण वाचतो, पण त्यातील अष्टसिद्धी नवनिधी के दाता या ओळीचा नेमका अर्थ आणि त्यातील जीवन कौशल्य आपण आयुष्यात कशी उतरू शकतो ते जाणून घेऊया. हनुमान चालिसामध्ये तुलसीदासजी लिहितात, अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता. अर्थात माता जानकीने म्हणजेच सीतामय्याने हनुमानाला असा आशीर्वाद दिला की ते कोणालाही 8 सिद्धी आणि 9 निधी देऊ शकतात. हनुमानाकडील ह्या 8 सिद्धी म्हणजे अशी शक्ती ज्याच्यामुळे अशक्य गोष्ट शक्य होते. हनुमानाने रामायणात या शक्तींचा वेळोवेळी वापर केला. हनुमानाने रामायणातील विविध प्रसंगामध्ये आपल्या ज्या अष्टसिद्धीचा वापर केला त्याची सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर पहिल्या नंबरला आहे अनिमा, म्हणजे स्वतःला अणुइतके सूक्ष्म करण्याचे सामर्थ्य. लंकेत प्रवेश करताना आणि सुरसा राक्षसिणीच्या तोंडात शिरताना हनुमानाने ह्या सिद्धीचा वापर केला होता. दुसऱ्या नंबरला आहे महिमा, स्वतःचे शरीर अवाढव्य किंवा विराट करण्याचे सामर्थ्य. समुद्र ओलांडताना आणि लंकेत आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी हनुमानाने हे विराट रूप धारण केले होते. तिसऱ्या नंबरला आहे गरिमा, स्वतःचे शरीर अत्यंत जड किंवा वजनी करण्याचे सामर्थ्य. भीमाचा गर्व उतरवण्यासाठी हनुमानाने आपली शेपटी इतकी जड केली होती की शक्तिशाली भीम देखील ती हलू शकला नाही. आणि चौथ्या नंबरला आहे लगिमा, म्हणजे शरीराचे वजन कापसासारखे अत्यंत हलके करण्याचे सामर्थ्य. झाडाच्या फांद्यावरून किंवा अशोक वाटिकेत अतिशय वेगाने आणि कोणालाही न कळता फिरण्यासाठी ही सिद्धी उपयोगी ठरली. पाचव्या नंबरला आहे प्राप्ती, कोणतीही गोष्ट प्राप्त करणे किंवा गुप्त होण्याचे सामर्थ्य. संजीवनी बुट्टी शोधताना किंवा माता सीतेचा शोध घेताना ह्या सिद्धीचा प्रभावी वापर केला. सहाव्या नंबरला आहे प्राकाम्य, पृथ्वीच्या आत शिरणे, हवेत उडणे किंवा केवळ इच्छाशक्तीने कोणतीही गोष्ट साध्य करण्याचे सामर्थ्य. समुद्राच्या तळाशी जाणे किंवा आकाशातून लांबचा प्रवास करणे हनुमानाला यामुळे शक्य झाले. तसेच 7 नंबरला ईशित्व, सृष्टीच्या नैसर्गिक घटकांवर आणि पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळवण्याचे सामर्थ्य. निसर्गातील शक्तींना स्वतःच्या नियंत्रणात ठेवून प्रभू श्रीरामांच्या कार्यात मदत करणे हनुमानाला ह्यामुळे सोपे गेले. 8 नंबरला वशित्व, कोणालाही संमोहित करण्याचे किंवा आपल्या प्रभावाखाली आणण्याचे सामर्थ्य. शत्रूचे मन जिंकणे किंवा त्यांना आपल्या बुद्धिमत्तेने आणि भक्तीने निष्प्रभ करण्यासाठी ही सिद्धी महत्त्वाची ठरली. हनुमानाला नवनिधीचे दाता का म्हणतात? तर नवनिधी म्हणजे कुबेराची 9 प्रकारची रत्ने किंवा संपत्ती. पद्म, महापद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील आणि खर्व. हनुमानाने स्वतःसाठी कधीही संपत्तीची आव धरली नाही. ते पूर्णपणे विरक्त होते. माता सीतेने त्यांना आशीर्वाद दिला की जे भक्त रामाची अनन्यसाधारण भक्ती करतील त्यांना हनुमान हे सर्व ऐश्वर्य प्रदान करतील. त्यामुळेच ते लोक शक्तीचे नाही तर समृद्धीचेही स्वामी आहे. आपल्या आयुष्यात या गुणांचा समावेश कसा करावा? लवचिकता आणि अनिमा आणि महिमा शिकवतात की कधी लहान होऊन नम्रता दाखवावी आणि कधी मोठे होऊन जबाबदारी स्वीकारावी. मानसिक ताकद, तर प्राकाम्य म्हणजेच तुमच्या शक्तीवर, इच्छाशक्तीवर विश्वास ठेवणे. जे ठरवाल ते पूर्ण करण्याची जिद्द असणे. संयम, वशित्व म्हणजे समोरच्याला वश करण्यापेक्षा
स्वतःच्या इंद्रियावर आणि रागावर नियंत्रण मिळवणे. तर अहंकाराचा त्याग. हनुमानाकडे सर्व शक्ती होत्या, तरीही ते स्वतःला रामदूत म्हणून घेण्यातच धन्यता मानत. मोठी पदे मिळाल्यावरही पाय जमिनीवर ठेवणे हा सर्वात मोठा गुण आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.